नमस्कार मंडळी. चला, आज आपण मिळून एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपल्या स्वयंपाकघरात भाज्यांमध्ये एक खरा राजा लपलेला आहे. तो कोण असेल? विचार करा. असा कोण आहे जो खरं तर प्रत्येक पदार्थात अगदी सहजपणे मिसळून जातो? आता मनात येईल कांदा की टोमॅटो, मिरची. हे सगळे तर महत्वाचे खेळाडू आहेत, नाही असं नाही. पण राजा? राजा कोणीच नाहीये. मग तो राजमुकुट नक्की कोणाच्या डोक्यावर आहे? तो आहे आपला सगळ्यांचा लाडका बटाटा. हो, दिसायला अगदी साधासुधा, पण कामात मात्र एकदम मोठा. चला तर मग आज आपण या उमेदवाराचा बायोडेटा किंवा म्हणूया की रिझ्युमे तपासूया आणि बघूया की तो या राजाच्या पदासाठी खरंच लायक आहे का. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया या उमेदवाराच्या ओळखीपासून. पाहूया तरी याच्या प्रोफाईलमध्ये नक्की काय काय आहे. तर ओळख आहे बटाटा. हा आहे कंदमूळ. म्हणजे काय तर जमिनीच्या खाली वाढणारी भाजी. आपण मराठीत त्याला बटाटा म्हणतो, हिंदीत आलू आणि इंग्रजीत पोटॅटो म्हणून ओळखतो. पण नावं काहीही असोत, जगातल्या अनेक देशांमध्ये हे एक मुख्य अन्न मानलं जातं. आता वळूया याच्या अनुभवाकडे, म्हणजे वर्क एक्सपिरियन्सकडे. आणि याचा अनुभव काही साधासुधा नाहीये, चांगला आंतरराष्ट्रीय आहे. पाहूया तरी याचा प्रवास कसा झालाय. याचा अनुभव खरंच जबरदस्त आहे. कल्पना करा, याचा जन्म दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशात झाला. तो पण आज नाही, तब्बल 8,000 वर्षापूर्वी. तिथून 16व्या शतकात तो स्पॅनिश लोकांबरोबर युरोपमध्ये गेला आणि मग 17व्या-18व्या शतकात भारतात पोचला. आणि आज तर तो आपल्या जेवणाचा असा काही भाग बनलाय की त्याच्याशिवाय विचारच करू शकत. बरं, इतिहास तर भारी आहे. पण आता बघूया याची मुख्य कौशल्य, म्हणजे कोर कॉम्पिटन्सीज किंवा याचे पौष्टिक गुण. कारण राजा बनायला फक्त इतिहास असून नाही चालत, अंगी गुण पण असावे लागतात, बरोबर? तर मग याच्या शक्तीचं रहस्य काय आहे? यात आहेत भरपूर कार्बोहायड्रेट्स, म्हणजे आपल्याला इन्स्टंट एनर्जी देणारे घटक. सोबतच पोटासाठी फायबर, इम्युनिटीसाठी व्हिटॅमिन सी आणि बीपीसाठी महत्वाचं असलेलं पोटॅशियम सुद्धा. म्हणजे अगदी कौशल्याचा खजिनाच आहे हा. आणि या सगळ्या गुणांमुळे आपल्या शरीराला फायदेच फायदे होतात. बघा, लगेच ऊर्जा मिळते, पचन सुधारतं, रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. म्हणूनच तर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर बटाटा खाणं एकदम उत्तम. आता येऊया याच्या वर्क पोर्टफोलिओकडे. आणि हा भाग तर सगळ्यात जास्त प्रभावी आहे. बघूया तरी स्वयंपाकभरात हा किती मोठा अष्टपैलू खेळाडू आहे. अहो, याची कामं बघा. साधी भाजी, भाजी भात, गरमागरम बटाटे वडा, समोसा, कुरकुरीत चिप्स, आलू पराठा, उसळ, सूप. अरे बापरे, ही यादी तर संपणार नाही. खरं सांगा, आहे का दुसरी कोणती भाजी जी इतक्या वेगवेगळ्या रूपात इतक्या सहजपणे आपल्याला भेटते? नाहीस. आणि हे तर झालंच, पण एक खास गोष्ट म्हणजे उपवासाचा तर तो मुख्य आधार आहे. त्याला सात्विक अन्न मानलं जातं. उपवासाच्या दिवशी बटाटा खाल्ला की पोट भरल्यासारखं वाटतं. हे त्याचं एक खूप मोठं सांस्कृतिक महत्त्व आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. याच्या पोर्टफोलिओमध्ये एक सरप्राईज आहे. एक असा गुण आहे जो स्वयंपाकघराच्या खूप खूप पलीकडचा आहे आणि खूप कमी लोकांना माहीत असेल. हो, बरोबर ऐकलं. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा बटाट्याचा वापर होतो. त्याचा रस डोळ्यांखालची काळी वर्तुळं म्हणजे डार्क सर्कल्स कमी करतो, त्वचेचा रंग उजळायला मदत करतो आणि उन्हामुळे झालेलं टॅनिंग कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो. आहे की नाही कमाल गोष्ट? तर मग आपण या उमेदवाराचा बायोडेटा बघितला, त्याचा आंतरराष्ट्रीय अनुभव पाहिला, त्याची कौशल्य बघितली आणि त्याचे छुपे गुणसुद्धा पाहिले. आता वेळ आली आहे अंतिम निकालाची. पण निकालाच्या आधी एक महत्वाची गोष्ट, या राजाची काळजी कशी घ्यायची. लक्षात ठेवा, बटाटे नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागीच ठेवायचे. त्यांना फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, जर बटाटा थोडा जरी हिरवा झाला असेल तर तो अजिबात खाऊ नका. तो आपल्यासाठी हानिकारक असू शकतो. आणि आता तो अंतिम खिताब. बटाट्याला फक्त राजा नाही तर एक खास उपाधी मिळाली आहे, गरिबांचा राजा. आणि ही पदवी त्याला उगाच मिळालेली नाहीये. तर मग हा मुकुट त्याला का मिळाला? 3 मुख्य कारणं आहेत. 1, तो स्वस्त आहे. 2, तो कुठेही अगदी सहज उपलब्ध होतो. आणि 3, तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य आहे. त्याची हीच साधेपणा आणि सहजता त्याला खरा राजा बनवते. थोडक्यात काय तर चव, पोषण आणि उपयोग या तिन्ही गोष्टींमध्ये बटाटा एक परिपूर्ण, परफेक्ट भाजी आहे. प्रत्येक स्वयंपाकघराची ती खरी गरज आहे. तर मग आता पुढच्या वेळेस जेव्हा बटाट्याचा कुठलाही पदार्थ समोर येईल तेव्हा या साध्या दिसणाऱ्या पण खऱ्या अर्थाने राजा असलेल्या भाजीची आठवण ठेवा.
जरा विचार करून बघा, या राजाशिवाय आपलं जेवण किती अपूर्ण झालं असतं, नाही?